पण आपण आज प्रामुख्याने चर्चा करणार होती जयंत पाटलांची, की जयंत पाटलांसमोर आता एक राजकीय पेच तयार होतोय का या सगळ्या पवारशाहीमुळे. आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार गटाची पिछाट ही गेल्या निवडणुकीमध्ये आणि बाकी सगळ्या निवडणुकीत पूर्णपणे होते. हा पक्ष राज्यस्तरावर गलितगात्र झालेला आहे. म्हणजे कधी एकदा तो विलीनीकरणाची चर्चा होती, त्यावेळेला सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे जयंत पाटलांसमोर एक पेच तयार झाला, की आपण विलीनीकरणासाठी तयार होतो आणि आता नेमकं काय करायचं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र शरद पवारांचा जो पक्ष आहे त्याच्यावर सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवारांचा पगडा असल्यामुळं जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील, या सगळ्या नेत्यांची, राजेश टोपे असतील, यांची एक अडचण झाली. आणि जयंत पाटलांसमोर पेच असा आहे की जयंत पाटील एकनिष्ठ राहिले आहेत शरद पवारांची, पण शरद पवारांनी मात्र त्यांना सातत्यानं वेगळ्या प्रकारची डावलण्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे त्यानंतर ज्या वेळेला 72 तासांचा शपथविधी हा अजित पवारांनी घेतला, त्यावेळेनंतर अजित पवारांना सामावून घेताना सुद्धा त्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद हे जयंत पाटलांना मिळेल अशी चर्चा होती. म्हणजे ज्या वेळेला शपथ शिवाजी पार्कावर घ्यायची होती त्यावेळेला शपथ ती कदाचित जयंत पाटलांना दिली जाईल उपमुख्यमंत्री अशी चर्चा होती. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी आपलं वजन हे अजित पवारांच्या पाड्यात टाकल्यामुळं जयंत पाटलांचा भ्रमनिरास झाला. त्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेतेपद ज्या वेळेला द्यायची वेळ आली तेव्हा सुद्धा विरोधी पक्षनेतेपद हे जयंत पाटलांच्याकडे न देता ते अजित पवारांच्याकडे देण्यात आलं. त्यावेळेस सुद्धा जयंत पाटील नाराज झाले होते. म्हणजे सातत्यानं जयंत पाटलांच्यावर अन्याय करण्याचा एक भूमिका ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये झालेली आहे. नमस्कार, मी हनुमान मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नुकतंच आपण पाहतोय की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये एक विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, पण त्यानंतर थांबली. पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवारांसमोर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांचा सगळा पेच सुरू झाला आणि राष्ट्रवादीमध्ये एक मोठं घमासान सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. पण आपण जी चर्चा करणार आहोत की या सगळ्या गोष्टीवर राष्ट्रवादीचा पेच आणि या सगळ्या गोष्टीमुळं जयंत पाटील यांच्यासमोर एक पेच तयार झालाय का, म्हणजे पवारशाही जी तयार झालेली आहे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये, त्याच्यामुळे जयंत पाटलांसारख्या नेतृत्वावर पुढे पेच तयार झालाय का, हा जो आपला मुख्य विषय आहे. हा विषय धरण्याचं कारण की आपण बघतोय की शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे त्याच्यामध्ये सगळं सूत्र अजून शरद पवारांच्या हातात. शरद पवार आता फार सक्रिय नसले तरी अजून त्यांचं पक्षावर वर्चस्व आहे. पण शरद पवारांच्या नंतर कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई सुळे बघतात सगळ्या गोष्टी आणि राज्यामध्ये सुद्धा त्यांचं नेतृत्व हे रोहित पवार करतात. म्हणजे रोहित पवार आपल्याला सर्व विषयांवर प्रेस कॉन्फरन्स घेताना दिसतात. अगदी अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यापासून ते राज्याच्या प्रत्येक प्रश्नावर ते बोलतात. त्यानंतर सुप्रिया सुळे बोलतात आणि युगेंद्र पवार सुद्धा काही काही बोलत असतात. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा जी पवारशाही सुरू झाली त्याच्या सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा हा जयंत पाटील यांच्या समोर आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की सुनेत्रा पवारांच्या पक्षात सुद्धा, अजित पवारांच्या पक्षात सुद्धा सुनेत्रा पवार या राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यानंतर सरचिटणीसची सगळी जबाबदारी आणि खजिनदार आणि सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे तिथं सुद्धा तटकरे, भुजबळ, मुंडे या सगळ्यांना बाजूला करण्यात आलेल्या आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे तिथं सुद्धा एक वेगळ्या प्रकारची पवारशाही आहे. त्यामुळे या पवारशाहीची अडचण तिथल्या तिथल्या नेत्यांना होते का, हाही प्रश्न आहे. पण आपण आज प्रामुख्याने चर्चा करणार होती जयंत पाटलांची, की जयंत पाटलांसमोर आता एक राजकीय पेच तयार होतोय का या सगळ्या पवारशाहीमुळं. आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार गटाची पिछाट ही गेल्या निवडणुकीमध्ये आणि बाकी सगळ्या निवडणुकीत पूर्णपणे होते. हा पक्ष राज्यस्तरावर गलितगात्र झालेला आहे. म्हणजे कधी एकदा तो विलीनीकरणाची चर्चा होती, त्यावेळेला सुद्धा आपल्याला माहिती आहे. जयंत पाटलांचा विषय असा आहे की जयंत पाटील आणि अजित पवार यांची अनेक वेळा चर्चा झाल्याचं प्रसारमाध्यमांच्यापर्यंत आता आलेलं आहे आणि स्वतः जयंत पाटलांनी स्वतः ती गोष्ट सांगितली आणि शरद पवारनी सुद्धा 2 ते 3 प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये पक्ष विलिनीकरणासंदर्भात किंवा त्याच्याबद्दलची चर्चा सुरू होती. माझ्याकडे माहिती अशी की जयंत पाटील यांची जवळजवळ 17 ते 18 वेळा त्याची चर्चा झालेली आहे आणि त्यावेळेला असं ठरलेलं होतं की फेब्रुवारीत सगळ्या इलेक्शन झाल्यानंतर राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आणि जयंत पाटील यांना राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद आणि रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद द्यायचं आणि त्यानंतर मात्र मग सहकार मंत्रीपद द्यायचं का आणखी कुठलं पद द्यायचं, सांगलीचं पालकमंत्री, अशी चर्चा झालेली होती. आणि अजित पवारांनी शेवटचा त्याच्यावर हात फिरवण्यासाठी शरद पवारांची चर्चा केलेली होती आणि त्याचा एक आराखडा तयार झालेला होता. दुर्दैवानं अजित पवार यांचं निधन झाल्यामुळं जशा पद्धतीचं धोरण हे सुनील तटकरे आणि पटेल यांनी घेतलं की अशी चर्चा झालीच नव्हती. आणि आता मात्र मध्ये तटकरे त्याच्याबद्दल चर्चा करतात की हो, चर्चा प्राथमिक टप्प्यात झालेली होती.
तर या सगळ्या गोष्टीमुळे जयंत पाटलांसमोर एक पेच तयार झाला की आपण विलिनीकरणासाठी तयार होतो आणि आता नेमकं काय करायचं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र शरद पवारांचा जो पक्ष आहे त्याच्यावर सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवारांचा पगडा असल्यामुळं जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील, या सगळ्या नेत्यांची, राजेश टोपे असतील, यांची एक अडचण झाली. आणि जयंत पाटलांसमोर पेच असा आहे की जयंत पाटील एकनिष्ठ राहिले आहेत शरद पवारांची, पण शरद पवारांनी मात्र त्यांना सातत्यानं वेगळ्या प्रकारची डावलण्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला शरद पवारांच्याकडे 15 वर्ष सत्ता राष्ट्रवादीकडे होती, त्यावेळेला आर आर पाटील असतील, छगन भुजबळ असतील, विजयसिंग मोहिते पाटील असतील आणि जवळजवळ 5 ते 6 वेळा अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद करण्यात आलेलं होतं. पण जयंत पाटलांना मात्र उपमुख्यमंत्रीपद हे काही कधी मिळालं नाही आणि त्यांना सातत्यानं त्या पदापासून डावलण्यात आलं. ही एक सल जयंतरावांच्या मनात होती. खाजगीमध्ये अनेक वेळा काही कार्यकर्त्यांची चर्चा त्याबद्दल झालेली आहे. त्यानंतर ज्या वेळेला 72 तासांचा शपथविधी हा अजित पवारांनी घेतला, त्यावेळेनंतर अजित पवारांना सामावून घेताना सुद्धा त्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद हे जयंत पाटलांना मिळेल अशी चर्चा होती. म्हणजे ज्या वेळेला शपथ शिवाजी पार्कावर घ्यायची होती त्यावेळेला शपथ ती कदाचित जयंत पाटलांना दिली जाईल उपमुख्यमंत्री अशी चर्चा होती. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी आपलं वजन हे अजित पवारांच्या पारड्यात टाकल्यामुळं जयंत पाटलांचा भ्रमनिरास झाला. त्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेतेपद ज्या वेळेला द्यायची वेळ आली तेव्हा सुद्धा विरोधी पक्षनेतेपद हे जयंत पाटलांच्याकडे न देता ते अजित पवारांच्याकडे देण्यात आलं. त्यावेळेस सुद्धा जयंत पाटील नाराज झाले होते. म्हणजे सातत्यानं जयंत पाटलांच्यावर अन्याय करण्याचा एक भूमिका ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये झालेली आहे. जरी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष असलं तरी सुद्धा उपमुख्यमंत्री पद असेल, विरोधी पक्षनेते पद असेल आणि बाकीची पदं असतील त्याच्यामुळं. आणि आता तर पवारशाहीचा अतिरेक सुरू असल्यामुळं जयंत पाटलांसमोर एक मोठं आव्हान तयार झालेलं आहे की नेमकं आपण पुढं आपण त्याच्याबद्दलचा नेमकी काय भूमिका घ्यायची. म्हणजे एका बाजूला सगळे पवार फॅमिली एकत्र असताना नेमकं काय करायचं असा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना राजकीय आपली भूमिका ठरवावी लागेल. आपण जर पाहिलं असेल तर भाजप हा विस्तारवादी पक्ष आहे. त्यामुळे भाजप किती राष्ट्रवादीला सहन करणार, राष्ट्रवादी अजित पवारांना सहन करणार. आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना तोडली, राष्ट्रवादी तोडली, तिकडं पंजाबमध्ये अकाली दल असेल, त्यानंतर लोकदल असेल, त्यानंतर AIADMK असेल, असे प्रश्न अनेक प्रादेशिक पक्ष हे भाजपनं तोडून मोडून टाकले. त्यामुळं सुनेत्रा पवारांच्या पक्षातलं सुद्धा ते तोडून मोडून टाकतील अशी शक्यता आहे. शरद पवारांचे सुद्धा काही आमदार खासदार हे भाजपच्या संपर्कात अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला जयंतरावांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आणि आपली राजकीय पुनर्मांडणी करण्यासाठी नवा विचार करावा लागेल का अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर या पवारशाहीचा वेगळाच पेच तयार झाला. त्यामुळे पुढची राजकीय वाटचाल त्यांची कशी असेल, नेमकं कुठली भूमिका ते घेतील हे आपल्याला पाहावं लागेल.